आज तर सकाळीच आपण ट्रॅक्टर घेऊन निघलो होतो बरं का कारखान्यावर. ट्रॅक्टर घेऊन तर आपण रात्रीच निघलो होतो, पण लय उशीर झालता त्याच्यामुळे मग मध्ये झोपलो होतो आपण. आणि हा मित्र तर इतका दमान चालू राहिला ना पार मापाच्या बाहेर. तेवढ्यात मग सकाळीच आपल्याला आपले फॉलोअर्स भेटले हो. मग काय त्यांना मस्तपैकी व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. मग त्यांना भेटून मस्तपैकी आपण निघलो बरं का आपल्या मंजिलकडे. कारण की या कारखान्याचा विषय असा आहे, 2 मिनिटं बी कुठं थांबलं ना 10-12 वाहन पुढे निघून जाते. पण बरं झालं आपण कारखान्याचे एकदम होतो, त्याच्यामुळे आपल्या पुढे एक बी वाहन नाही गेलं. आणि हा सीन कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. ती यायला बिडी तर लय जोरात चालू आहे. फायनली मग या रस्त्याला लागलं म्हणजे आपल्या कारखान्यात पोहोचल्यासारखं जे. फायनली मग नंबर बिंबर लावला आणि यार्डात येऊन बघतो तर मोकार गर्दी झालेली. इतकी गर्दी झाली नसती, पण रात्री 2 तास आहे ना कारखाना बंद होता, त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली. मग काय आपल्या डोक्यात होतं चायला मस्तपैकी कारखान्यात जाऊ खाली करून मस्तपैकी घरी जाऊ, तर त्याच्यात असं झालं. नंबर तर काही आहे ना, म्हणून मग मित्र लागले भाऊ गप्पा मारायला सगळे. पण ते सगळं जाऊ दे, पण हे खरं आहे भाऊ कारखाना एक शाळेसारखं जे. कारण की दिवसभर मस्तपैकी ट्रॅक्टर ते भरून घेतो परत आपल्या शाळेवर लगेच. तेवढ्यात आपल्याला कळलं बरं का आपले नंबर येणार आहे 1-1.5 तासानं. मग काय सगळेजण आले मस्तपैकी नाश्ता करायला. नंबराचं काय येईन तव बघू, तर लोक येणं घेऊ पोटात टाकून. तेवढ्यात मग नाश्ता बिष्टा झाला आणि ट्रॅक्टर घेऊन निघलो भाऊ खाली करायला आतमध्ये. तुम्हाला तर माहितीये खाली करायच्या पहिले ना आपल्याला काटा करावं लागतं. त्याच्या पहिले ना आपल्याला टोकन आहे ना काट्यावर जमा करावं लागेल, तेव्हा आपलं ट्रॅक्टर खाली होईल. फायनली मग एक परचा काटा बेटा झाला बरं का. वाहन काय थोडेच आहे आपल्या पुढं. मग काय नंबर येस्तवर असंच थांबावं लागेल आपल्याला. आपण बसलो तर मग काय तवर असं मास लावून, कारण किड आहे ना मोकार खाका नाही. बराच टाइम थांबल्यानंतर फायनली मग आपला बी नंबर आला होता भाऊ. फायनली मग एक परचा ट्रॅक्टर बी झाला खाली. चला मग काय घेऊ आता एमटी काटा करून. काटा बिटा केला बरं का. वजन आलतं 24 टन 37 किलो. काटा करून निघतच होतो तेवढ्यात मग आपला फॉलोअर्स भेटला. मग काय त्याला बी मस्तपैकी व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. तुम्हाला तर माहिती आपल्या मंजिल फक्त 2 आहे, एक तर कारखाना आणि दुसरा फळ. चला मग काय घेऊ 2-5 रुपयाचे डिझेल आणि ते टाकून. चला मग काय जसं आलो तसंच वापस. रस्ता एकदम टाप असल्यामुळे ट्रॅक्टर एकदम आरामदायक चालतं बरं का. फायनली मग घरी येऊन मस्तपैकी आंघोळ बिंगोळ केली, निघलो भाऊ डायरेक्ट शेजाकडे. फळात येऊन बघतो तर अजून तर भरायचं चालू होतं. मग काय घेतलाय ऊस आणि बसलोय खात. कारण की संध्याकाळ झालती, चहा नव्हती म्हणून आपण ऊसावरच दाखवलं. तर मित्रांनो आपल्याला ट्रॅक्टर भरायला संध्याकाळच होणार बरं का. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.